तर आज आपण बघणार आहे ऍड क्वेश्चन टॅग. तर या प्रकारचा प्रश्न आपल्याला इंग्रजीच्या पेपरमध्ये खूप वेळा विचारण्यात येतो. ऍड क्वेश्चन टॅग करणं एकदम सोपं आहे. जसं की तुम्ही बघू शकता की ऍड क्वेश्चन टॅग करताना तुम्हाला वाक्य जसंच्या तसं लिहायचं आणि वाक्य लिहिल्याच्या नंतर शेवटी तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा. स्वल्पविराम दिल्याच्या नंतर जर तुमचं वाक्य होकारार्थी असेल तर तुमचा जो क्वेश्चन टॅग असणार आहे तो तुमचा नकारार्थी असणार आहे. आणि जर तुमचं वाक्य नकारार्थी असेल म्हणजे वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर किंवा इतर नकारार्थक शब्द आले असतील तर तुमचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी असणार आहे. तुम्ही बघू शकता क्वेश्चन टॅगची रचना, ज्याच्यामध्ये जर होकारार्थी वाक्य असेल तर तुम्हाला शेवटी सहाय्यकारी क्रियापद, नॉट आणि सर्वनाम आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचे. तसंच नकारार्थी वाक्य असेल व नकारार्थी वाक्याच्या शेवटी तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद, सर्वनाम आणि शेवटी तुम्हाला प्रश्नचिन्ह द्यायचे. काही उदाहरण म्हणून तुम्ही बघू शकता की आपण काही लिहिलेले आहेत. एमचा क्वेश्चन टॅग आपण आर्यंट लिहिलेला आहे, इथचा इजंट आहे, आरचा आरंट आहे, वॉचचा वॉजंट आहे, वेअरचा वेअरंट आहे, शालचा शांट आहे, विलचा वोंट आहे, वुडचा वुडंट आहे, कॅनचा कांत आहे, वुडंट आहे, शूडचा शुडंट आहे, हॅजचा हॅजंट आहे, हॅवचा हॅबंट आहे आणि हॅडचा हॅडंट आहे. तर अशा प्रकारे जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्या सहाय्यकारी क्रियापदापासून आपण क्वेश्चन टॅग बनवू शकतो. आता आपण काही वाक्य बघणार आहे. जसं तुम्ही बघू शकता पहिलं वाक्य लिहिलेलं आहे, यू लाईक दिस. आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद म्हणजे सपोर्टिव्ह वर्ब आलेला नाहीये. मग अशा वेळेस जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये सपोर्टिव्ह वर्ब येणार नाही, अशा वेळेस मग तुमचं एक तर वाक्य तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल किंवा मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल. तर आता हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि त्यामुळे आपण याचा क्वेश्चन टॅग डोंट यू असा केलेला आहे. कारण की जे आपलं प्रोनाऊन आहे ते प्रोनाऊन यू आलेलं आहे आणि यू साठी आपण डोंट वापरतो. दुसरं वाक्य आपलं ही इज लिव्हिंग इन अमेरिका. तर ही इज लिव्हिंग इन अमेरिका आपण असंच लिहिलं, त्याच्यामध्ये सपोर्टिव्ह वर्ब इज आलेला आहे पण आपण क्वेश्चन टॅग इजंट असा केलेला आहे आणि ही लिहिला. त्याच्यानंतर आपण तिसरं वाक्य बघू शकता तुम्ही, सुरेश कॅन स्पीक इन इंग्लिश. तर याच्यामध्ये कॅन आलाय, तर कॅनचं आपण कांट केलं आणि सुरेश हा मुलगा असल्यामुळे आपण ही वापरलाय, तो कांट ही. चौथं वाक्य तुम्ही बघू शकता, दे डू नॉट हॅव टीव्ही. तर नॉट आलेला आहे म्हणजे हे सेंटेन्स निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. म्हणून आपण याच्यामध्ये डू आलेला आहे, आपण डू आणि प्रोनाऊन लिहिलं दे, तो क्वेश्चन टॅग झाला डू दे आणि आपण शेवटी प्रश्नचिन्ह. यानंतर तुम्ही बघू शकता की हार्डली, स्केअर्सली, सेल्डम यासारखे जर वाक्यामध्ये नकारार्थक शब्द आले तर त्यासाठी देखील आपण जो क्वेश्चन टॅग आहे आपला तो आपण होकारार्थी लिहिणार. तसंच एखादं वाक्य, एखाद्या वाक्याची सुरुवात लेट अस किंवा लेट्स पासून झाली तर अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग आपल्याला लिहायचा आहे शाल वी. वाक्य बघू शकता तुम्ही, लेट्स लिव्ह नाऊ, याचा क्वेश्चन टॅग आपण लिहिलेला आहे शाल वी. नेक्स्ट आहे तुमचं, जर वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्ता एव्हरीवन, एव्हरीबडी, समवन, समबडी, नो वन, नोबडी, नन, एनीबडी आणि नेदर अशा प्रकारचा आला असेल तर क्वेश्चन टॅग करताना आपण जो प्रोनाऊन लिहिणार आहे तर त्या प्रोनाऊनच्या जागेवर म्हणजे सर्वनामच्या जागेवर आपल्याला नेहमी दे लिहायचं. याच्यासाठी तुम्ही एखादं उदाहरण आपण बघू शकतो. जसं की तुम्ही बघू शकता, एनीवन, एनीवन विल लाईक इट. तर याच्यामध्ये विल आलाय तर विलचा ओंट झालाय आणि एनीवन साठी आपण लिहिलाय दे. तसंच दुसरं वाक्य तुम्ही बघू शकता, एव्हरीवन लाईक इट. एव्हरीवन लाईक इट, लाईकेड आहे म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्स आहे आणि सिंपल पास्ट टेन्स साठी आपण डिडंट वापरतो आणि एव्हरीवन आलाय म्हणून आपण त्याच्यासाठी दे वापरलाय, दे आणि आपण क्वेश्चन मार्क. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे लेक्चर्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.